आपण आताच स्लोप फाइंड आउट केलेले आपले स्लोप्स आहेत m1 स्लोप आणि m2 आहे बरोबर आहे। आता m1 तुम्हाला काय भेटलेला आहे -h प्लस रूट h² - ab अपॉन b and जो m2 भेटलेला आहे तो आहे -h मायनस रूट h² - ab अपॉन b ओके। सो नाउ आपण या स्लोपची काय करायचं आपल्याला सम अँड प्रोडक्ट करायचं ओके। सो आपण ते फाइंड आउट करू फर्स्ट सम okay so m1 plus m2 is equal to we know the m1 what is the m1 so right here m1 is the -h plus root h square minus ab divided by b okay second is the plus okay there is a plus okay so I write plus so the second m2 is the -h minus root h square minus ab divided by b okay बघा आता तुम्हाला या ठिकाणी m1 आणि m2 आपण लिहिलेलं आहे। मला तुम्हाला या ठिकाणी दोन फ्रॅक्शन भेटले दोन अपूर्णांक आहेत आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाच्या बेरजेच आणि काय करतो आपण सरळ जे काय आपले छेद आहे बरोबर ना जे डिनोमिनेटर आहे ते सेम आहे बघा ना इथं पण b आहे इथं पण b आहे त्यामुळे तो कॉमन ठेवायचा आणि जे न्यूमरेटर जे आपले अंश आहेत त्यांचे काय करायचं बेरीज करून टाकायचं ओके सॉल्व्ह करायला सो इट इज इक्वल टू हा छेद पूर्ण b आहे तसा लिहितो बघा आता सॉल्व्ह करतो वरचा -h प्लस रूट h स्क्वेअर मायनस ab देन हे प्लस असल्यामुळे हे पुढचे साइन चेंज होणार आहेत ओके जर इथं मायनस असलं असतं तर या दोघांचे साइन काय झालं असते चेंज झालं असते प्लस आहे प्लस इंटू मायनस मायनस येते आणि प्लस इंटू मायनस मायनस ओके त्यामुळे ते चेंज होत नाही मग आहे कसं लिहा -h मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab ओके सो नाउ या ठिकाणी आपण बघू शकतो इक्वेशन मध्ये is equal to -h आहे -h आहे so -h is equal to -2h okay so now plus root h square ab okay आणि इथे काय minus root h square minus ab हे plus root h square minus ab आणि हे मायनस काय होईल कॅन्सल होईल ओके सो वी गेट द -2h upon b so लास्ट वीक तुम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे m1 plus m2 is equal to -2h upon b okay so that is the sum of the slopes of the lines which is represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 okay so याची स्क्रीनशॉट घ्या नंतर आपण प्रोडक्ट बघू ओके सो स्क्रीनशॉट घ्या सगळेजण झाले स्क्रीनशॉट घ्यायची टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट ओके सो नाउ we take the next step what is the product of the slopes okay slopes चा आपण प्रोडक्ट बघू ओके बघा next product means the multiplication so that is the m1 into m2 so right here बघा m1 into m2 काढायचं आता m1 लिहायमध्ये m1 जे आहे m1 कोण आहे आपलं -h प्लस रूट h स्क्वेअर मायनस ab डिवाइडेड बाय b into आपण या ठिकाणी प्रोडक्ट घेतो म्हणून n2 लिहिलेलं आहे पुढे आहे आपलं -h मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab डिवाइडेड बाय b ओके आता बघा प्रोडक्टचा जो रूल्स आहे आपल्या पूर्णांकाच्या बाबतीमध्ये फ्रॅक्शनच्या बाबतीमध्ये तो कसा आहे तर सरळ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं तेच करावं काय ठिकाणी अंशाने अंशाला गुणा छेदाला मल्टिप्लाय करा देन वी गेट द -h इन द फर्स्ट ब्रॅकेट -h प्लस रूट h स्क्वेअर मायनस ab इनटू नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आपलं -h मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab ओके होल डिवाइडेड बाय b into b is equal to b square ओके सो नाउ बघा आता या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी -h आहे इथं पण काय आहे -h आहे या ठिकाणी बघा रूट h स्क्वेअर मायनस ab आहे इथं पण तेच आहे रूट h स्क्वेअर मायनस ab फरक काय इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे हे जे फॉर्म आहे ते फॉर्म कसा फॉर्म आहे आपल्या बघा a plus b into a minus b it is in the form of a plus b a minus b okay maybe we consider minus h हे a आहे रूट h स्क्वेअर मायनस ab हे काय b आहे मग इथे कसं भेटलं तुम्हाला a plus b आणि a minus b so we know the formula which is the a plus b into a minus b is equal to a square minus b square बरोबर आहे हा आपला फॉर्म्युला माहिती आहे तो फॉर्म्युला यूज करायचा सो त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इथे लिहू शकतो काय लिहिता येईल आपल्याला -h चा स्क्वेअर सो मायनस या ठिकाणी जे सेकंड ब्रॅकेट मध्ये तुमचं b आहे b कुठला इथं रूट h स्क्वेअर मायनस ab ब्रॅकेटचा स्क्वेअर सो डिवाइडेड बाय काय मिळेल तुम्हाला इथं b स्क्वेअर आता याला सॉल्व्ह करा देन वी गेट द तुम्हाला माहित आहे कुठलाही मायनस नंबरचा
जर स्क्वेअर केला तर तो काय येतो आपला प्लस मध्ये येतो. ओके, सो नाव मायनस एच चा स्क्वेअर देणार तुम्हाला, तो काय भेटेल आपल्याला प्लस एच स्क्वेअर. सो नाव हा जो स्क्वेअर आहे आणि हे जे रूट आहे, रूट आणि स्क्वेअर काय होईल आपलं कॅन्सल होऊन जाईल आणि पुढे काय येईल मायनस इन द ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइडेड बाय बी चा स्क्वेअर. ओके, याला सॉल्व्ह करा म्हणजे आपल्याला काय मिळेल, तिथं प्रोडक्ट मिळून जाईल. ओके, त्यांना सॉल्व्ह करत असताना एच स्क्वेअर ह्या मायनस ने मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस इंटू एच स्क्वेअर काय येईल आपल्या इथं मायनस एच स्क्वेअर, देन व्हॉट इज मायनस मायनस प्लस. Okay, so then we get the plus AB divided by B square. So now a plus H square minus H square cancel. Then we get the AB upon B square. So B square and B is the cancel. So then lastly we get the A upon B. So we can say that what is the M1 into M2 is equal to A upon B. So we get the product of the slope. What is the A upon B? Okay, now we get the two things. First is the sum of the slopes and product of the slopes. What is the sum of the slope is the minus 2h upon b and the product of the slope is the a upon b. Okay, so here we can learn about the slope and product of the sum and product of the slopes, okay, of the lines which are represented by the ax square plus 2hxy plus by square. Okay, so now last take a screenshot of it, then we can learn about the auxiliary equation. Okay, so first of all take a screenshot of it. Okay, घेतला सगळ्यांचा स्क्रीनशॉट. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता ऑक्झिलरी इक्वेशन. याचाच वापर करून आपण ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं आहे. ते काय आहे ते सांगतो, पूर्ण लक्ष द्या. ओके, बघा आता जसं आपण नॉर्मली जे काही आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं दॅट इज इन द फॉर्म ऑफ एक्स. ओके, सो नाउ वी हॅव टू राइट द quadratic equation in the form of m. Okay, whose root are the m1 and m2. Okay, म्हणजे काय, ज्याचे रूट ज्याचे उकल हे m1 आणि m2 आहे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला लिहायचं. काय म्हणतोय, ज्याचं रूट काय आहे m1 m2 आहे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ m च्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याचं रूट कोण आहे m1 आणि m2 आहे. ओके, मग ते तुम्हाला कसं लिहायचंय, आता जनरली आपण 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे. काय शिकलेलं आहे की जर तुम्हाला रूट माहित असतील तर आपण त्याला इक्वेशन मध्ये येऊ शकतो. ते कसं, एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतो जनरल फॉर्म. जर एखाद्याचे रूट ए आणि बी हे रूट असतील आणि तुम्हाला जर एक्स च्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहायचं असेल तर ते इक्वेशन आपण असं लिहितो. कसं लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस ए प्लस बी एक्स प्लस ए बी इज इक्वल टू 0. ओके, बघा आठवतंय का, याने कसं असतंय, हे जे आपले रूट आहे, रूट माहित असतील तर रूटची ऍडिशन मध्ये घ्यायचं, नंतर लास्टला त्या रूटचा प्रोडक्ट घ्यायचा. ओके, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय लिहितो, क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो. म्हणजे तेच करायचंय की तुम्हाला स्लोप माहित आहे म्हणजे काय m1 m2 माहित आहे, हे रूट आहेत, आपण कन्सिडर करायचं की m1 and m2 विथ द रूट्स. ओके, देन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ m. आय राइट हियर, बघा मी लिहितो का, की नाउ if m1 and m2 are the roots, okay, are roots of quadratic equation. Okay, quadratic equation. Okay, in the form of m. Okay, म्हणजे m च्या फॉर्म मध्ये असणारे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याची रूट कोण आहे m1 आणि m2 आहे. मग त्यावेळेस ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला राईट करायचं. ओके, ते लिहायचंय, आपण ते फाइंड आउट करू. बघा आता m च्या फॉर्म मध्ये जर रूट m1 m2 असतील तर मिळणारे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला काय भेटेल बघा, या ठिकाणी आपण लिहू शकतो. कसं लिहितो आपण m च्या फॉर्म मध्ये, म्हणून पहिल्यांदा m स्क्वेअर, जसं या ठिकाणी आपण x स्क्वेअर लिहितो तसं m स्क्वेअर मायनस a प्लस b आहे. म्हणजे त्याचा रूट तुम्हाला कोणते माहित आहे, m1 प्लस m2 हे रूट आहे. पुढे काय आपल्या इथं m आणि लास्ट प्लस काय लिहितं यांचा प्रोडक्ट म्हणजे m1 into m2 इज इक्वल टू 0. ओके, सो आताच आपण शिकलेलं आहे m1 प्लस m2 आपल्याला माहित आहे आणि m1 into m2 पण माहित आहे. ते ठेवा याच्यामध्ये. मग काय मिळेल आपल्याला m स्क्वेअर मायनस या ठिकाणी m1 प्लस m2 काय आलेलं आहे आपलं मायनस 2h अपॉन b. पुढे m ला m पुट करा प्लस m1 into m2 काय आहे आपलं a अपॉन b इज इक्वल टू 0. ओके, सो या मायनस मध्ये मायनस मल्टिप्लाय करा, देन वी गेट द m square. So minus minus what is the plus 2h upon b, the bm plus what is it, the a upon b is equal to 0. So आता प्रत्येक पदाला काय करायचं, प्रत्येक टर्मला b ने मल्टिप्लाय करा.
हा जो खालचा बी आहे तो कॅन्सल करायचा, त्यासाठी प्रत्येकाला आपण बी ने मल्टिप्लाय करायचं. मग काय मिळेल तुम्हाला bm². फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर सेकंड टर्मला आपण बी ने मल्टिप्लाय केलं तर बी बी कॅन्सल होईल आणि काय मिळेल तुम्हाला प्लस 2hm. देन या ठिकाणचा बी बी कॅन्सल होईल आणि प्लस a इज इक्वल टू 0. ओके, सो दॅट इज द क्वाड्रेटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ m. ओके, whose root are m1 and m2. जे रूट m1 आणि m2 आहे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे and that quadratic equation is called as the auxiliary equation. ओके, हा इक्वेशन सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस आपण एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेस त्याचा खूप उपयोग होणार आहे, त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. त्या अशा प्रकारे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन काढू शकतो. ओके, हे एक पद्धत झाली. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन काढता येतं. ओके, सेकंड जी मेथड आहे क्वाड्रेटिक इक्वेशन ती पण या ठिकाणी सांगतो, थोडं लक्ष देऊन बघा. ओके, लास्टली ओके बघा आता या ठिकाणी सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन सांगतो ते बघा. फर्स्ट आता आपण आपलं इक्वेशन लिहू शकतो. आपलं इक्वेशन कसं आहे म्हणजे तेच आहे, फक्त एक सेकंड मेथड आहे क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचं. आपण हे काढलेलं आहे तसंच एक दुसऱ्या मेथडनं सुद्धा ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला काढता येतं, ते सांगतो का. हे कसं आहे आपलं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ओके, आता या ठिकाणी काय आपलं हे नॉर्मली आपलं इक्वेशन आहे 2/2 होमोजेनियस इक्वेशन आहे इन सेकंड डिग्री मध्ये. ओके, इथल्या प्रत्येक टर्मला x² ने डिवाइड करा. ओके, जर मी प्रत्येकाला x² ने डिवाइड केलं तर या ठिकाणी डिवाइड एव्हरी टर्म बाय द x². देन x² कॅन्सल होईल, बरोबर आहे. इथला x² मधला स्क्वेअर आणि इथला x काय होईल आपला कॅन्सल, इथे काय कॅन्सल होणार नाही. आहे कसं लिहा आता या ठिकाणी फक्त a राहील प्लस पुढे काय राहिलं आपलं 2h. इथला x² x कॅन्सल आहे म्हणजे वरचं y राहिलंय डिवाइड बाय काय राहील आपलं x राहणार आहे. पुन्हा प्लस इथे काय राहिलं b ला y² आहे खाली x² आहे, बोथ ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला y/x ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता बघा थोडं लक्ष द्या. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जे इक्वेशन असतं बरोबर आहे द ओरिजिनला पास करून जाणाऱ्या लाईनचं जे इक्वेशन आहे स्लोपच्या फॉर्म मधलं ते काय सांगितलं होतं मी y इज इक्वल टू mx. ओके, व्हॉट इज y इज इक्वल टू mx. सो नाउ हे जे इंटू x आहे त्याला तुम्ही या साईडला घेतलं तर आपल्याला काय मिळेल y/x इज इक्वल टू m. म्हणजे काय मिळेल आपल्याला y/x इज इक्वल टू m भेटतं. सो या ठिकाणी जे y/x आहे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येतं m लिहिता येतं. ओके, सो m या ठिकाणी पुट करा लिहा, मग कसं मिळेल तुम्हाला a प्लस या ठिकाणी 2h आहे. सो y/x इज इक्वल टू काय असतंय m, मग m ठेवा प्लस या ठिकाणी काय आपलं b ला b y/x इज इक्वल टू m, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. थोड्याला आपण रिराइट करू इन द डिफरंट फॉर्म. देन वी गेट द फर्स्ट bm² अगोदर लिहा. सो bm² प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. सो इट इज ऑल्सो द ऑक्झिलरी इक्वेशन्स in the form of m. Okay, whose root are the m1 and m2. Okay, so now या ठिकाणी आपलं ऑक्झिलरी इक्वेशन संपलेलं आहे. म्हणजे आपल्याला लागणारा जो बराचसा भाग जो आहे या एक्सरसाइज साठी तो आपण कंप्लीट केलाय. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे तर स्लोपची सम अँड स्लोपचा प्रोडक्ट. ओके, त्याच्यामध्ये आपलं सम जे भेटलेलं आहे द सम ऑफ द स्लोप दॅट इज द m1 प्लस m2 इज इक्वल टू जे आपल्याला भेटलेलं आहे ते आहे आपलं -2h/b. अँड नेक्स्ट त्यांचं जो मल्टिप्लिकेशन आहे त्याचं प्रोडक्ट आहे m1 × m2 इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला a/b. ह्या दोन गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत तर तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. ओके, त्यांचा बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला उपयोग होणार आहे. हे सगळे जे सांगितलेले आहे तुम्हाला बुक मध्ये दिलेले नाही विथ प्रूफ, हे फक्त तुम्हाला माहित असावं की नेमकं कसं आलं, बरोबर ना. हा जो प्रोडक्ट आहे हे जे तुमचं ऍडिशन आहे डायरेक्ट आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे, पण डायरेक्ट तुम्हाला थोडंसं क्लिअर व्हावं की हे कसं आलेलं आहे त्यासाठी मी पूर्ण हा लेक्चर बनवलेला आहे. ऑफकोर्स आय होप जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. आणि असे सोप्या भाषेमध्ये जर मॅथ शिकायचं असेल आपल्या 12वीचं जे खूप जणांना अवघड वाटतं ते आपण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपल्या या मराठी भाषेमध्ये. सो दॅरफॉर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो धन्यवाद.